नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. मनोज जरांगे यांना समाजाने फार मोठं आदराचं स्थान दिलं आहे. जरांगे पाटलांनी मी म्हणजे मराठा समाज हे डोक्यातून काढलं पाहिजे. त्यांनी समाजाच्या भावनांशी खेळणं बंद केलं पाहिजे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जे वक्तव्य केलं आहे ते कोणत्याही शिष्टाचाराला धरून नाही. दोन्ही विधान भवनाच्या दोन्ही सभागृहाने आरक्षण देण्याबाबत मान्य केले असताना ते तुम्हाला मान्य नाही तर समाजाला मान्य नाही असे होत नाही. तुम्ही म्हणजे समाज नाही, असं राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे म्हणाले. की मनोज जरांगे पाटील त्यांना खरं म्हणजे समाजानं फार मोठं आदरस्थान दिलं होतं. मला आता असं वाटायला लागलंय जरांगे पाटलांना मला सांगितलं पाहिजे की मी म्हणजे मराठा समाज आहे हे त्यांनी डोक्यातून काढलं पाहिजे. आता मराठा समाजाच्या भावनेशी खेळायचं बंद केलं पाहिजे. तुम्ही जे बेताल विधान आदरणीय आमचे नेते फडणवीस साहेबांच्या बाबतीत केलं आहे हे कोणत्याही शिष्टाचाराला धरून नाही आहे. मला वाटतं आजच्या संस्कृतीला धरूनच नव्हतं ते. आणि तुम्ही इतक्या बेफा म्हणून कामायला लागला. इथं विधानसभेच्या दोन्ही सभागृहानं, विधान परिषदेच्या दोन्ही सभागृहानं आरक्षण देण्याचं मान्य केलं आहे. आज आपण GR काढले. आता तुम्हाला मान्य नाही आहे म्हणजे काय समाजाला मान्य नाही असं नाही ना. तुम्ही म्हणे समाज नाही आहे. तुम्हाला आम्ही आंदोलनाकरता मराठा समाज म्हणून तुम्हाला लोकांनी पाठबळ दिलं. पण आता मला वाटतं तुमचं खरं रूप जे आहे की तुम्हाला ह्या मराठा समाजाच्या भावनेवर, त्यांच्या भावनेवर आरूढ होऊन तुम्हाला स्वतःचं काही इंगित साध्य करायचं आहे. पण मराठा समाज एवढा भोळा नाही आहे. तुमच्या आता कोणत्याही तुमच्या काय भूमिकेला समाज बळी पडणार नाही. प्रसंगी त्या समाजाच्या बाबतीमध्ये ती जागृती करण्याचं काम सुद्धा मी घ्यायला तयार आहे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहमदनगर.